कारण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतनं दिल्लीत आणलं गेलंय। एनआयएचं पथक राणाला घेऊन दिल्लीत दाखल झालं। त्यानंतर एनआयए त्याची कस्टडी घेईल। दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला देखील चालवला जाण्याची आता शक्यता आहे। मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबून ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं। आज तो तहव्वूर राणा 26/11चा विलन मास्टरमाइंड राणाला अखेर भारतात आणण्यात आलाय आणि त्याला आता तब्बल 16-17 वर्षांनी भारतात आणलं गेलंय। तहव्वूर राणानंच सगळं प्लॅन केलं। तोच याचा मास्टरमाइंड होता। डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांनी या 26/11च्या हल्ल्याला प्लॅन केलं होतं। अखेर या तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलंय। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा तहव्वूर राणा मास्टरमाइंड आहे। तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणानंच मदत केली। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षांनंतर शिकागोत FBI कडून राणाला अटक करण्यात आली। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टमनच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार। 2013 मध्ये हा हल्ला 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी। दरम्यान तहव्वूर राणाला भर चौकात फाशी देण्याची मागणी शहीद तुकाराम ओंबळेंच्या भावानं केली आहे। त्याचे अवयव छाटून त्यावर मीठ चोळा अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ ओंबळेंनी दिली आहे। त्यांना जाहीर मोठ्या मैदानावरती नेऊन त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग अवयव असा कापला गेला पाहिजे। त्याच्यावरती मिठाचा शिरकाव केला पाहिजे आणि जेवढी म्हणजे दर्दभरी आपण म्हणतो ना, जेवढी खौफनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे। ते की लवकरात लवकर तहव्वूर राणाला फाशी झाली पाहिजे। भर चौकात फाशी देण्याची मागणी ओंबळेंच्या भावानं केली आहे। दरम्यान यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। देखिए, तहव्वूर राणा लाया है, अच्छी बात है। उसमें कोई नया फोकस अगर केस पर पड़ता है तो अच्छा, लेकिन सबको मालूम है कि यह हमले के पीछे तो पाकिस्तान था। उसमें नई बात क्या है? जैसे आपने तहव्वूर राणा को लाया ना, वैसे यूपीए सरकार के कार्यकाल में अबू सालेम को लाया था पुर्तगाल से। नई बात क्या है ये लोग बोल रहे हैं, लेकिन वो ये फेस्टिवल कर रहे हैं। तहव्वूर राणा फेस्टिवल बना रहे लोग। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी आता बातमी आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% पगार मिळाला आहे, तर सुरक्षा रक्षकांनाही 50% पगार देण्यात आला। तुटपुंजा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता असते, मात्र राज्य सरकारनं केवळ 272 कोटींचाच निधी महामंडळाला दिलाय। त्यापैकीही 40 कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवण्यात आला आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसलाय। यावरून एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेत। जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू। जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय अर्धपगारी कर्मचारी काय कारण आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात केवळ 56%च पगार मिळालाय। पगारासाठी 277 कोटींची गरज, मात्र राज्य सरकारकडून केवळ 272 कोटींचाच निधी आलाय। 40 कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता हा अजूनही देण्यात आलेला नाही। घर भाडं तालुका स्तरावर 8% असूनही 7%च दिलं जातं।
बघूयात पुढच्या बातमीकडे. बातमी एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले. लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापला अशा संतप्त भावना एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवल्या. लाडक्या बहिणींना पैसे द्यायला पैसे आहेत मात्र आमचा पगार कापता अशा संतप्त भावना यावेळी नाराज कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांनी याबाबत आवाज उठवलाय. राज्य परिवहन मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 56% घट या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये झाली आहे. त्यामुळे सोलापूर मधील एसटी कर्मचारी जो आहे तो अतिशय तीव्र त्याच्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या सोबत काही एसटीचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं. आता तर फ्रीवाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. घर बसल्या बायकांना बसून पगार देते, पण आम्ही कष्ट करणारे ना आम्हाला पगार देत नाही सरकार. वाईट इतकंच वाटतंय. सरकार खरंच आमची चेष्टा करत आहे, कारण कसं आहे आमची देणे पहिले 175 कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, ते देखील गेलेले नाहीत. त्यातून माझ्या सर्व्हिस मध्ये पूर्णपणे पहिल्या वेळेस असं केलं की त्यांनी आमची चेष्टा केली की 56% मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला, की ज्यातून 100% त्यांनी आमची पगार न चुकवता 7 तारखेला द्यायला पाहिजेत त्यांनी, पण ते पण वेळेत देत नाहीयेत. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलं. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवरती टीका केली. क्षमता नव्हती तर योजना का दिल्या असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. तर आर्थिक मंदी येणार हे सरकारला आधी कसं समजलं नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू. मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा. महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं. 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता. तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही, हा एक मोठं कोडच आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी मिळाला असून दुसरीकडे मात्र मंत्री सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतलाय. 41 मंत्र्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत. त्यासाठी 1,06,00,000चा खर्च करण्यात येतोय. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. या आयपॅडमध्ये NICनं विकसित केलेले सॉफ्टवेअर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील कोणी फोडल्यास त्याची माहिती मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पुढची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे. आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज. तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे. जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच. आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत. जे काही माहिती आहे SIT CIDकडं आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत. बातमी बीडमधूनच. सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय. धनंजय यांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी विष्णू चाटेसह वाल्मिक कराडलाही फोन केला होता असं म्हटलंय. माझ्या भावाला सोडा, काही करू नका असं म्हणत आरोपी विष्णू चाटेला अनेक फोन केले होते. त्यावर विष्णू चाटेनं 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो, अर्धा तासात सोडतो असं म्हणत टाळाटाळ केल्याचं धनंजय देशमुखांनी जबाबात म्हटलंय.
संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू चाटेला फोन करण्यात आले. भावाला सोडण्यासाठी विष्णू चाटेला विनंती केली. जवळपास 20हून अधिक फोन केले. काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं सांगितलं. माझ्या भावाला सोडा, काही करू नका अशी विनंतीही केली. 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो अशी उत्तरं विष्णू चाटेनं दिली. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेबाचे पेक्षाही धनंजय मुंडे क्रूर असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय. पोटगीबाबत कोर्टानं धनंजय मुंडेंना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिलाय. 2 लाखाची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडून देण्याचे निर्देश आता कायम ठेवण्यात आलेत. याच संदर्भात बोलताना करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. अरे औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर लोक आहे हे. स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकलं होता, स्वतःच्या मुलाबाळांना रोडवरती नाही सोडलं होतं. असं घाण कृत्य जे स्वतःची बायकोसोबत करताय आणि आज रोडवरती आणण्याच्या काम स्वतःची बायकोला तुम्ही करताय, असं घाण काम त्यांनी नाही केला होता. आणि औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्तीचे लोक आहे हे. आणि आमदार मंत्रीपद तो सोडा, समाजमध्ये राहण्यासाठी लायक नाही आहे. पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय. ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरतीये याचं हे जिवंत उदाहरण आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झाले. रुग्णालय प्रशासनाला त्यांनी धारेवर धरत जाब विचारलाय. रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. खुल्या बाळंतणीकडून सफाई केली गेली आहे, त्यामुळे आरोग्यमंत्री काय करतायत याकडेही लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय. माढ्यातील हा सगळा प्रकार आहे. ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे थेट नुकतीच ओल्या बाळंतणीवर सफाई करण्याची वेळ ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेला या 8 दिवस स्वच्छता करावी लागली. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी आहे याचंच हे जिवंत उदाहरण आहे. रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारण्यात आलाय. रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आता मागणीही केली जाते. त्यामुळे रुग्णालयातील या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याची दखल आरोग्यमंत्री घेणार का असा सवाल उपस्थित झालाय. पंढरपुरातील माढामध्ये हा धक्कादायक प्रकार, संतापजनक प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे. माढातील ग्रामीण रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलाय. आरोग्य व्यवस्थेचे कसे 3-13 वाजलेत हे या घटनेवरून समोर येत आहे. पंढरपूरच्या माढ्यात ही घटना घडली. माढ्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलेची एका प्रसूती झाली आणि त्यानंतर 8 दिवस सलग तिला स्वच्छता करावी लागली. उळ्यात पुढच्या बातमीकडे. बातमी पुण्यातनं. दीनानाथ रुग्णालय दोषी ठरलंय. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. एवढंच नव्हे तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे. रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये उपचार केले गेले नाहीत. धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असा ठपका चौकशी समितीनं ठेवलाय. धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केल्याचा ठपका. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस. रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना दाखल करून घेतलं नाही. धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन नाही. रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये उपचार केले गेले नाही. एकीकडे दीनानाथ रुग्णालयामध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. वेळीच उपचार न झाल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झालाय. चेंबूरमध्ये राहणाऱ्या अविनाश शिरगावकरांना
मूत्रविसर्जनाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र 2 तास सर्जन नसल्यानं त्यांना तिथंच सायनमध्ये पाठवण्यात आलं. लघवी होत नसल्यानं त्यांचं पोट गच्च भरलं. सायनमध्ये तर स्ट्रेचरही नव्हतं. तिथंही डॉक्टर उपलब्ध नसल्यानं बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश शिरगावकरांनी सायन रुग्णालयातच आपले प्राण सोडले. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी अजित पवारांच्या एका वक्तव्याची. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. देशाच्या प्रगतीसाठी मोदींना पाठबळ दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानं पुन्हा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगतीये. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. आम्ही घेतलाच ना निर्णय. आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. म्हणून आपण त्या ठिकाणी केलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. गृहमंत्री अमित शहा 12 आणि 13 एप्रिलला राज्याच्या दौऱ्यावर येतात. यात ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या घरी जेवणासाठी जातील. त्यांच्या या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याचीही शक्यता आहे. आता महामंडळांवरील नियुक्त्यांबाबतची एक सगळ्यात मोठी बातमी. महामंडळावर लवकरच नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे आणि याच संदर्भात महायुतीची बैठक होणार आहे. बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल. वादग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी सज्जड इशाराच दिला. 1-2दा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी मिळणार नाही. मंत्रिपद बदलू असा दम दादांनी दिला. कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पीक विम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा लग्न उरकता असं वादग्रस्त विधान कोकाटेंनी केलं होतं. संतापजनक बातमी. पुण्यातनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरलाच नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. धर्मदाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मदाय आयुक्तांच्या सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. त्या समितीनं दिलेल्या अहवालात गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यात 486 धर्मादाय रुग्णालय आहेत. गरिबांना चांगल्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयात बेड्स आरक्षित असतात. निर्धन गरीब रुग्णांसाठी 20% बेड्स राखीव ठेवणं हे बंधनकारक असतं. वार्षिक उत्पन्न 1,80,000 पर्यंत असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. वार्षिक उत्पन्न 1,80,000 ते 3,60,000 पर्यंत आहे अशा रुग्णांना 50% सवलत दिली जाते. ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेशबंदीची कारवाई केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय. ड्रग्ज तस्करी प्रकरणात 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत. आतापर्यंत 80 जणांना चौकशीच्या नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, तुळजापूर आणि त्यानंतर आता लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्जचं कनेक्शन उघडकीस आलंय. लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एमडी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या DRI अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 11 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलाय तर 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या आरोपींमध्ये एका हवालदाराचाही समावेश आहे. आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालकांची चिंता वाढवणारी बातमी. धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये भर बाजारात 2 शाळकरी मुलं नशा करताना दिसतात. हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती समोर येते. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावरही सवाल उपस्थित झाले. आणि आता बातमी नाशिकमधून. एक धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकानं वयोवृद्ध पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी मला तिचे हाल बघवत नाहीत, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करतोय असं चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं. लता जोशी आणि मुरलीधर जोशी अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत. त्यांची दोन्ही मुलं मुंबईत आपल्या कुटुंबासह राहतात. लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे. केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे. मात्र हे आम्ही म्हणत नाही आहोत, तसा दावा करण्यात आलाय. खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना. सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे, कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell. करतय कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी, अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घरबसल्या 1500 रुपये देत आहे. त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.